नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण आपल्या भूगोल या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आज जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे की पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली. तर याविषयी ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण एकदम सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाहावा, कारण ज्या काही क्लिष्ट अशा संकल्पना आहेत त्या खूप सोप्या शब्दामध्ये समजून सांगण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. तर आता आपण जे काही भाग अभ्यासणार आहोत तो आहे की पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली. आता ज्याप्रमाणे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचालीविषयी जर अभ्यास केला किंवा त्याविषयी जर चर्चा करायची झाली तर आपण असं म्हणत असतो की महापुरे, वादळे किंवा हिमवर्षाव म्हणा किंवा अतिवृष्टी ह्या ज्या काही घडामोडी होत असतात ह्या आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणत असतो यांना, कारण या पृथ्वीच्या काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होतात ना, त्याच्यामध्ये आपण यांचं वर्गीकरण केलेलं असतं. परंतु ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या घडामोडी घडत असतात त्याचप्रमाणे काय की भूपृष्ठाखाली सुद्धा या घडामोडी अशा घडत असतात. तर ते कशामुळे होतं की भूपृष्ठाखाली जे काही हालचाली होत असतात त्यामुळेच आपण भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी तर घडत असतात. आता पृथ्वीवरील सजीवासाठी या घडामोडी म्हणजेच काय, आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो आणि यामध्ये आपल्या सजीवांची तसेच मानवाची काही जीवित व वित्त हानी सुद्धा होतच असते. तर आजच्या भागामध्ये आपण पृथ्वीची जी काही अंतर्गत हालचाली आहेत तर याविषयी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर आपण पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली म्हणल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या लक्षात येतं तेच काय, भूकंप किंवा ज्वालामुखी यासारख्या घटना. आता यासारख्या घटना ज्या काही घडत असतात तर त्या कशामुळे घडतात की पृथ्वीच्या अंतरंगामधील जी काही एक अस्थिरता निर्माण झालेली असते त्यांच्यामुळेच या काही भूकंप किंवा ज्वालामुखी यासारख्या घटनांचा उद्रेक होत असतो. तर भूपृष्ठांतर्गत ज्या काही हालचाली या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात. आपण पाठीमागील एका भागामध्ये पाहिलं आहे की पृथ्वीचे जे काही आवरण आहे त्यामध्ये प्रावरण असेल, बाह्य भाग असेल, गाभा असेल याविषयी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आणि हवंच असेल तर वरती आय बटन वरती क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर प्रावरणातील जो काही किरणोत्सारी पदार्थामधून प्रचंड प्रमाणामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते. आता या ऊर्जा लहरी काय असतात की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे काय होतं की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी एक अस्थिरता निर्माण होऊन हालचाली अशा घडत असतात. आता अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण आपण गती, दिशा व भूरूप यांच्या आधारावर केलेली आहे. जेच की आपण या वर्गीकरणाचा आधार जर पाहिला तर या गतीनुसार आपण मंद भू हालचाली किंवा सातत्याने होणाऱ्या हालचाली यामध्ये सुद्धा वर्गीकरण त्याचं गतीमध्ये करू शकतो. तर यामध्ये उदाहरणादाखल बघायचं झालं तर जी काही पर्वत किंवा खंडाची निर्मिती होती ही काही एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही आहे. या कशा मंद भू हालचालीमध्ये आहेत. आता त्यानंतर गतीच्या वर्गीकरणामध्ये दुसरा भाग आहे तो शीघ्र भू हालचालीचा. या घटनेच्या स्वरूपात होणारे आहेत. उदाहरणार्थ भूकंप किंवा ज्वालामुखी अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. त्यानंतर दुसरं एक वर्गीकरण केलं आहे ते आपण दिशेच्या आधारावरती. आता दिशा म्हणजेच काय, एक तर क्षैतिज समांतर असते म्हणजे क्षैतिजाला पॅरलल असे असते किंवा ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी अशा प्रकारच्या भू हालचाली असतात. त्यानंतर जी काय आहेत ती भूरूपे म्हणजेच काय, पृथ्वीवरती जे काही निर्माण होणाऱ्या खंडजन्य म्हणा, ज्यालाच की आपण भूखंड, पठार किंवा उच्चभूमी निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात यांना, त्याचप्रमाणे किंवा पर्वतजन्य ज्या काही असतात की वलीकरण, त्याला आपण प्रस्तरभंग क्रिया, या सगळ्यांविषयी आपण सविस्तरपणे पुढे जाणून घेणार आहोत. तर हे जे काही आपण गती, दिशा, भूरूपे यांचं वर्गीकरण केलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या हालचालीवरून यांचं वर्गीकरण आपण प्रत्येक बाबतीत सविस्तरपणे इथे चर्चा करूयात. तर आता आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत तेच की मंदभू हालचाली. तर याचे काही मंदभू हालचाली हे भूकवचावर पर्वत निर्मितीसाठी व खंड निर्मितीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत असतात. तेच जर बघायचं झालं तर लहरींच्या हालचालीची दिशा किंवा दाब आणि ताण याच्याद्वारे त्याचं काय वर्गीकरण केलेलं आहे. तर या वर्गीकरणाच्या आधारे आपण सुरुवातीला पाहूयात की पर्वत निर्माणकारी ज्या काही हालचाली आहेत त्या कशामुळे घडत असतात. तर त्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की वली पर्वत यांची निर्मिती कशा पद्धतीने होते याविषयी आपण पाहूयात की पृथ्वीच्या ज्या काही अंतर्भागामधून ऊर्जेचे वहन होत असते. आता या ऊर्जा लहरीमध्येच काय होतं की जे काही मृदू खडकांच्या थरावर थर हे क्षैतिज समांतर अशा एकमेकाच्या दिशेने दाब पडून कशा एक वळ्या तयार होत असतात. हे दाब जो काही दिलेले आहे या बाजूने एक आणि या बाजूने, यामुळेच काय झाले एक वळ्या अशा पडलेल्या आहेत. तर दाब तीव्र असल्या कारणाने काय होते की वळ्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात व त्यांची गुंतागुंत सुद्धा वाढत जाते. परिणामी काय होतं की हा भूपृष्ठ जो काही आहे तो वर उचलला जातो आणि काय एक वलीय पर्वताची निर्मिती होते. आता उदाहरणादाखल जर बघायचं झालं, आपला हिमालय पर्वत आहे किंवा अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगामधील जे काही प्रमुख पर्वत आहेत तर ते कोणत्या भागामध्ये मोडतं की वली पर्वत या भागाच्या किंवा या प्रकारचे पर्वत आहेत. आता त्यानंतर पुढचा एक या पर्वत निर्माणकारी हालचाली मधला पुढील प्रकार आहे पर्वतांचा, तोच कोणता, गट पर्वत.
तर या गट पर्वतामध्ये काय आहे की ज्या काही अंतर्गत हालचालीमुळे क्षैतिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या अशा ज्या काही ऊर्जा लहरी निर्माण होत असतात. आता हे एकमेकांच्या दिशेने आहेत, तर असंच काय दाब जो होतो तो एकमेकांपासून दूर जाणारा असं विरुद्ध दिशेने होतो. तर त्यामुळे काय होतं की खडकांना तडे सुद्धा पडत असतात. आता हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. आपण त्यांना सहज नाव म्हणतो की विभंग म्हणजेच काय भंग पडणे त्यामध्ये. अशा प्रकारचे जे काही कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडू नये असे विभंग तयार होत असतात. आता दोन समांतर विभंगामधील जो काही भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग आपल्याला एखाद्या ठोकळ्याप्रमाणे दिसतो. ते जर बघायचं झालं आपल्याला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे विभंग कसं आहे की एका ठोकळ्याप्रमाणे आपल्याला वर उचललेला दिसतो. या दोन्ही बाजूनी इकडून फोर्स आला आणि हा भाग वरती उचलला गेला किंवा हा भाग खाली खचलेला आहे. तर हा जो काही आपण भूभाग म्हणतो याला गट पर्वत म्हणून आपण ओळखलं जातं. आता त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये काय शिखरे वगैरे काहीच नसतात. हे पूर्ण सपाट असं असतं. त्याच्यावरती त्याचे उतार कशा पद्धतीने आहेत की तीव्र असं या प्रकारचा उतार याचा आहे. आता उदाहरणादाखल जर याचं बघायचं झालं गट पर्वत जे काही याची निर्मिती आहे, तर युरोपमधील जे काही ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतामधील आपलं मेघालय पठार हे कशाचं गट निर्मितीचाच एक प्रकार आहे. आता त्यानंतर आपण पुढील भाग पाहूयात, तोच म्हणजे काय खचदरी. आता खचदरी म्हणजे नेमकी काय की कधी कधी भूकवचाला ताण पडून काय होतं समोरासमोर असे तडे जात असतात की याच्यावरती ताण पडला आणि हे तडे गेले, ते दोन साईडला झाले. आता या दोन तळ्या दरम्यान काय असतो, जो काही हा भूभाग आहे तर हा भूभाग काय होतो खाली खचला जातो आणि हा असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच काय की खचदरी. आता या खचदरीचं जर उदाहरण बघायचं झालं तर जर आपल्या भारतामधील नर्मदा नदीची खचदरी, तसेच आफ्रिका खंडामधील जे काही ग्रेट रिफ्ट व्हॅली किंवा युरोपमधील राईन नदी ही एक कशाची खचदरीची उदाहरणे आहेत. तर खचदरीमध्ये आणि विभंगामध्ये आपल्या गट पर्वत मध्ये काय होतं याविषयी फक्त डिफरन्स एक लक्षात ठेवा की गट पर्वतची निर्मिती होताना विभंग कशा अशा वरच्या बाजूने उचलला जातो आणि एक ठोकळ्याप्रमाणे आपल्याला तो जाणवू लागतो. त्याचप्रमाणे याच्याच उलट जर बघायचं झालं तर तोच काय खचदरी की हा भाग खाली खचला जातो. आणि या खचदरीमध्ये एक महत्वाचं असं आहे की जे काही याचं दोन्ही बाजूचं उतार आहे हे खूप तीव्र अशा पद्धतीचं असतं. आता पर्वत निर्माणकारी हालचाली आपण बघितल्यानंतर आता आपण पाहूयात की खंड निर्माणकारी हालचाली या कशा पद्धतीने असतात. आता काय आहे की ज्या काही आपण मंदभू हालचाली या पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्र भागापासून भूकवचाच्या दिशेने या होत असतात. या हालचालीमुळे काय होते की भूकवचाचा विस्तीर्ण असा भाग वर उचलला जातो. कशामुळे की पृथ्वीच्या ज्या काही मंदभू हालचाली आहेत त्या पृथ्वीच्या कशा आपल्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होत असल्या कारणामुळे, तर भूकवचाचा भाग जो काही आपण समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे अशा खंडांची एक निर्मिती होत असते. म्हणून या भू हालचाली आपल्याला कशा खंड निर्माणकारी हालचाली म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर अशा हालचालींमुळे काय होते की विस्तीर्ण अशा पठारांची सुद्धा निर्मिती होऊ शकते यामध्ये. परंतु जो काही मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळेस तो भूभाग काय बनतो की सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा एक भाग बनत असतो. तर आता या खंड निर्माणकारी हालचालीमध्ये आपण पाहणार आहोत की शीघ्र भू हालचाली हा जो काही आपण प्रकार सुरुवातीला अभ्यासला आहे, तर त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. आता भूकंप ही कशी आहे, भूकवच्या खालचीच एक हालचाल आहे जेच की शीघ्र भू हालचालीमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. शीघ्र म्हणजेच काय खूप कमी वेळामध्ये खूप काही असं विध्वंसक घडणं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्या भूपृष्ठावरती घडून येईल, त्यासाठीच आपण याला शीघ्र भू हालचालीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. आता त्यामधील पहिले जर बघायचं झालं तर ते आहे की भूकंप. आता भूकंप म्हणजे नेमकी काय आपण पाहतो किंवा अनुभवले तर असेलच, परंतु जर आपल्याला भौगोलिक भाषेमध्ये त्याचं वर्गीकरण अथवा त्याला जर एक डिफाईन करायचं असेल तर भूपृष्ठाच्या जे काही अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालीमुळे काय होतं की भूकवचामध्ये एक प्रचंड असा ताण निर्माण होतो. कशामुळे की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे. आता ताण विशिष्ट मर्यादेपर्यंत जर गेला तर त्यामुळे काय होतं, तो एक मोकळा होतो व तिथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होत असतात. त्यामुळे काय होते की भूपृष्ठ हे एक कंप पावत असतं, जेच की आपण व्हायब्रेट होणं असं म्हणतो की कंप पावते म्हणजेच काय की भूकंप होतो. आता भूकंपाची तीव्रता ही आपण कशामध्ये मोजतो की शिस्टर या एककात आणि भूकंप मापन या यंत्राने सुद्धा मोजली जाते. आता भूकंप होण्यामागचे कारणे काय आहेत याच्याविषयी जर आपण अभ्यास करायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय भूकंपाची कारणामध्ये आपल्याला असं आहे की एक भूपृष्ठ सरकणे, जे काही आपलं पूर्ण जगाच्या हे आपण 7 खंडामध्ये विभागणी केली आहे किंवा हे ज्या काही 7 प्लेट्स आहेत त्या एक प्लेट्स कशा एकीकडे सरकणे किंवा एकमेकींवरती आदळणे अशा प्रकारामुळे काय भूकंपाची निर्मिती होत असते, ज्यालाच की आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामधील ज्या काही हालचाली आहेत त्याच्यामुळे होत असते. तर याची कारणे आपण सविस्तरपणे पाहूयात की पहिला आहे काय भूपट्ट सरकणे, त्यानंतर
भूपट्ट हे एकमेकावर आदळत असतात आणि तिसरं जो काय की भूपृष्ठ जे काही आहे ते एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. आता भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होऊन खडकामध्ये कसं विभंग सुद्धा निर्माण होणं, त्याचप्रमाणे काय ज्वालामुखीचे उद्रेक होणे ही कशाची भूकंपाची कारणे आहेत. आता आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात की तेच म्हणजे काय, आता हे भूकंप जिथे होत असतो याविषयी आपण असे काही ठिकाण किंवा विशिष्ट प्रकारचे असे काही स्थान आपण या भूकंपाच्या अभ्यासासाठी जे काही केलेले आहे त्यामध्येच काय की एक भूकंप नाभी आणि दुसरं काय अपिकेंद्र. तर याविषयी आपण सविस्तरपणे पाहूयात की भूकंप नाभी म्हणजेच काय की जे काही भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक ताण निर्माण होतो व त्यामुळे काय होतं की तो एका ठिकाणी साचत जातो. हा ताण भूकवचामध्ये ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी काय होतं की ऊर्जेचं असं उत्सर्जन केलं जातं, तेथे भूकंप केंद्र असते. आता जिथे भूकंप केंद्र असते ना त्यास आपण काय म्हणतो, भूकंप नाभी असं म्हणत असतो. आता इथेच दिसत असेल की आपली ही जी काही आहे ही काय आहे की भूकंप नाभी एक आहे. आता या भूकंप नाभीपासून जी काही याची ऊर्जा आहे ही वेगवेगळ्या दिशेने अशी कशी म्हणजेच पृथ्वीच्या एका परिघाकडे जात असते. आता या लहरी जेव्हा भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचत असतात ना इथून वरती, तर ते म्हणजेच भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळचं ठिकाण, इथून जे काही जवळचं ठिकाण असेल या ठिकाणी जिथे पोहोचतात तिथे भूकंपाचा धक्का सगळ्यात आधी आपल्याला जाणवतो. तर भूपृष्ठावरील अशा केंद्रास आपण काय म्हणतो की भूकंपाचे अपिकेंद्र. अपी म्हणजे जिथे सगळ्यात आधी भूपृष्ठावरती जाणवतो तो झाला अपिकेंद्र, आणि भूकंप नाभी म्हणजे ज्या ठिकाणी भूकंपाचा मूळ उगम होतो यालाच काय म्हणायचं, भूकंप नाभी. आणि हा झाला जिथे भूपृष्ठावर जाणवतो तो अपिकेंद्र. तर भूपृष्ठावरील अशा केंद्रास आपण अपिकेंद्र हे म्हणतो, आणि भूकंपाचे अपिकेंद्र हे जवळपास भूकंप नाभीशी कशा पद्धतीने आहे की इथे बघा सरळ रेषेमध्ये, की म्हणजेच आपण याला म्हणू शकतो लंबरूप अशा पद्धतीनं असतं. तर या भूकंप नाभीकडून जो काही ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे जे काही उत्सर्जन या सगळ्या दिशांनी होतं, तर ही ऊर्जा विविध अशा लहरीच्या रूपामध्ये कशी भूपृष्ठाकडेच येते. आता हे जरी वेगवेगळ्या दिशेने जात असलं तरी एकंदरीत ते भूपृष्ठाकडेच येत असते. तर या भूकंप लहरीचे प्राथमिक आणि दुय्यम त्याचप्रमाणे भूपृष्ठ असे 3 प्रकार आपण याच्या दिशेवरनं म्हणा किंवा गतीवरनं त्याचे वेगवेगळे प्रकार आपण केलेले आहेत. तर या प्रत्येक प्रकाराविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजेच काय प्राथमिक लहरी, म्हणजेच काय आपण प्रायमरी और पी वेव्हज असं सुद्धा म्हणतो. हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा की याला पी वेव्ह सुद्धा आपण म्हणतो, ज्यालाच की प्राथमिक लहरीला. आता काय होतं की भूगर्भामध्ये जे काही ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचत असतात, आणि या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात कसं सगळ्या दिशांनी एक भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. यांचा वेग हा खूप जास्त असतो. तर या लहरीच्या मार्गामधील जे काही आपण खडकांमधील कण म्हणा किंवा लहरीच्या वळणाच्या दिशेने पुढे मागे तर होत असतात, त्यामुळे काय होतं या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं सुद्धा आपण संबोधतो. तर या लहरी घन, द्रव्य आणि वायू या तीनही माध्यमांमधून प्रवास करू शकतात. सगळ्यात महत्वाचं हे आहे की फक्त प्राथमिक लहरी जे काही आहेत त्याच फक्त तिन्ही माध्यमांमधून प्रवास करू शकतात. मात्र या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की द्रव्य रूपामधून ज्या काही प्रावरणातून या प्राथमिक लहरी प्रवास करताना त्यांच्या दिशेमध्ये हा बदल होत असतो. तर प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे या हालचालींना आपण अनुभवू शकतो. परंतु द्रव्य रूपामधनं जे काही प्रावरण यांचं लहरींचं होत असतं तेव्हा त्यांच्या दिशेमध्ये हा बदल होतो. तर याचप्रमाणे आपण जी काही दुय्यम लहरी आहे त्यांच्याविषयी जर पाहायचं झालं तर याला आपण सेकंडरी वेव्हज किंवा एस वेव्हज असं सुद्धा म्हणतो. तर प्राथमिक लहरीनंतर जे काही भूपृष्ठावर येणाऱ्या दुय्यम लहरी असतात. आता प्राथमिक लहरी म्हणजेच काय की ज्या सर्वप्रथम पोहोचतात त्यांना आपण काय म्हणतो की प्राथमिक लहरी म्हणतो, आणि त्यानंतर ह्या ज्या काही दुय्यम लहरी इथे आकृतीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे झाली प्राथमिक लहरी, या झाली दुय्यम लहरी. तर या दुय्यम लहरीमध्ये हे प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना आपण एक दुय्यम लहरी असं तर संबोधलं आहे, परंतु या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना असा पसरलेल्या असतात. आता त्यांचा वेग जो आहे तो कसा असतो की प्राथमिक जे काही लहरी आहेत त्यांच्यापेक्षा कमी असतो. आता या लहरीच्या मार्गामधील जे काही खडकामधील कण म्हणा किंवा लहरीच्या वळणाच्या दिशेने म्हणजेच वरखाली अशा होत तर असतात, परंतु या लहरी फक्त घन पदार्थामधून प्रवास करतात. परंतु द्रव्य पदार्थामध्ये शिरल्यानंतर काय ते एक शोषल्या जातात. द्रव्य पदार्थामधून ते प्रवास किंवा प्रावरण असं करू शकत नाही. तर या लहरीमुळे काय होतं की भूपृष्ठावरील जे काही आपल्या इमारती आहेत त्या वरखाली अशा हलताना आपल्याला अनुभवायला सुद्धा येतात. आता प्राथमिक लहरीपेक्षा हा जे काही दुय्यम लहरी आहेत किंवा सेकंडरी वेव्हज किंवा एस वेव्हज जे काही आहेत ह्या खूप विध्वंसक अशा असतात. प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विध्वंसक ह्या सेकंडरी किंवा दुय्यम लहरी असतात. त्यानंतर आपण तिसरं पाहणार आहोत तेच की
भूपृष्ठ लहरी, त्यालाच की आपण सरफेस और यल वेव्हज असं म्हणतो. इथे बघा याचं सिनोनिम जुळण्यासारखं नाहीये. सरफेस यस असं आपण म्हणू शकत नाही कारण यस आधीच वापरलंय. तर हे यल वेव्ह जे काही आहे आपण भूपृष्ठ लहरी म्हणून याला संबोधतो. तर प्राथमिक व दुय्यम लहरी या भूपृष्ठापर्यंत किंवा अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर या काही भूपृष्ठ लहरीची एक निर्मिती होते. तर या लहरी जे काही आहेत भूकवचामध्ये पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करत असतात. आता आकृतीच्या सहाय्याने समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर हे बघा यांचा जो काही परिघ आहे आपल्या पृथ्वीच्या, तर यांच्या या दिशेने हे काय प्रवास करत असतात म्हणजेच पूर्ण परिघाकडेच. तर या लहरी भूकवचामध्ये पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करत असल्याने त्या अतिशय एक विनाशकारी सुद्धा ठरतात आपल्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण जे काही भूकंप लहरीचे आपण 3 प्रकार केलेले आहेत, त्यांची गती, दिशा आणि त्यांचा वेग याच्या प्रकारावरून, तर ते आहे प्राथमिक, त्यानंतर दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी अशा 3 प्रकारे आपण भूकंप लहरीचे वर्गीकरण केलं आहे. त्यानंतर आपण हे जे काही भूकंप होते हे आपण सगळं म्हणत असतो, परंतु याचं मापन कसं करायचं, याचं मोजमाप कसं करायचं, तर त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. तर आता भूकंप जे काही आपण याची तीव्रता मोजली जाते, तर ही एक भूकंप मापन यंत्राद्वारे मोजली जाते. आता या यंत्राद्वारे काय होतं की भूकंप लहरीचा आपल्याला आलेख काढता येतो आणि या आलेखाचा अभ्यास करून आपण भूकंपाची तीव्रता किती आहे याविषयी एक अनुमान लावू शकतोय. तर आता सध्या अद्ययावत अशा यंत्राच्या सहाय्याने किंवा आधुनिक भूकंप यंत्रमापने आपल्याजवळ आता सध्या उपलब्ध झालेली आहेत, त्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील आपल्याला मोजता येऊ शकतात. आता जर आपण या भूकंपाच्या परिणामाचा जर विचार केला तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीला तडे सुद्धा पडत असतात आणि त्यानंतर काय आहे की भूमिपात होऊन दरडी कोसळतात किंवा काही वेळा भूजलाचे मार्ग सुद्धा बदलत असतात, जे की आपण भूजल म्हणजे जे जमिनीखालचं पाणी आहे त्याविषयीचं इथे मार्ग जो काही आहे त्यांचा किंवा त्यांची दिशा जो आहे ते बदलत जाते. आता काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खूप खाली खचतात सुद्धा. सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होणं हा सुद्धा एक भूकंपाचाच परिणाम आहे. त्यानंतर हिमच्छिदित म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ असं पडतो त्या प्रदेशामध्ये हिमकडे असे कोसळतात किंवा एकमेकांवरती त्यांचं काय होतं की दरडी कोसळल्याप्रमाणे ते कोसळत असतात. त्यानंतर जे काही आहे आता ही सगळीच इमारती कोसळून आपण जीवित किंवा वित्तहानी होते. त्यानंतर वाहतुकीचे मार्ग सुद्धा खंडित झाल्या कारण आपली एक संदेश वहन व्यवस्था जी काही ती सुद्धा कोलमडल्या जाते. आता हा झाला भूकंपाविषयी आपण सगळं जाणून घेतलं. त्यानंतर आपण दुसऱ्या एक उदाहरणादाखल बघितलं होतं तो म्हणजे ज्वालामुखी. आता ज्वालामुखी म्हणजे काय, त्यांचे परिणाम काय आहेत आणि ते कशा पद्धतीने होत असतात, तर याविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात की ज्वालामुखी म्हणजेच काय की पृथ्वीच्या प्रावरणामधून तप्त असे द्रव्य, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठावरती फेकले जातात. आता ही क्रिया घडत असताना काय होतं की राख म्हणा, पाण्याची वाफ किंवा अनेक प्रकारचे असे विषारी किंवा ज्वलनशील वायू तप्त स्वरूपातील असतील किंवा द्रव्य स्वरूपामधील हे आपले शिलारसाद्वारे काय इत्यादी पदार्थ आपल्या भूपृष्ठामधनं किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामधनं एक आपल्या भूपृष्ठावर येताना आपल्याला जाणवतात. तर भूपृष्ठावर आल्यावर जे काही यांचा एक शिलारस आपण याला म्हणतो, हे जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागात असतो तेव्हा त्याला आपण शिलारस म्हणत असतो आणि तो शिलारस जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आला तर त्याला आपण काय लावारस असं म्हणत असतो. आता उद्रेकानुसार जे काय आहे तेच आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे की ज्याप्रमाणे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतं त्याच्यावरूनच आपण याचं वर्गीकरण केलं आहे. ते म्हणजेच काय एक केंद्रीय ज्वालामुखी, त्यानंतर दुसरा जो आहे तोच काय एक भेगीय ज्वालामुखी. तर अशा 2 प्रकारे आपण याचं वर्गीकरण केलं आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय. आता ही जी काही केंद्रीय ज्वालामुखी आहे, आता उद्रेकाच्या वेळी जे काही आपलं शिलारस ह्या भूपृष्ठांतर्गत मोठ्या अशा नलिकेमधनं आपल्याला वर येताना तर दिसतोच किंवा जाणवतो. तर बाहेर आलेला जो काही हा लावारस आहे नलिकेच्या हा मुखाभोवतीच तिथे पसरला जातो. त्यामुळे काही शंकूच्या आकाराचे आपल्याला ज्वालामुखी असे पर्वत तयार होतात. तर हे जे काही पर्वत असे तयार झालेले आहेत, जर उदाहरणादाखल बघायचं झालं तर आपल्या जपानमधील जो काही एक फुजियामा किंवा टांझानियामधील जे काही किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेले शंकू पर्वताची एक उदाहरणे आहेत. आता त्याचप्रमाणे जर आपल्याला भेगीय ज्वालामुखीविषयी आता हेच पाहिजे, केंद्रीय ज्वालामुखीविषयी अशा पद्धतीने शंकूच्या आकाराची पर्वत निर्मिती होत असते. त्यानंतर आपण जर भेगीय ज्वालामुखीविषयी पाहिलं तर ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी आपल्या अनेक तडांमधून अशा पद्धतीने बाहेर येत असतो तर त्याला आपण भेगीय ज्वालामुखी असं म्हणत असतो. तर ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ हे तडांच्या दोन्ही बाजूला पसरतात, या ठिकाणी बी इकडच्या साईडने आणि पलीकडच्या साईडने सुद्धा. तर त्यामुळे काय होतं, पठारे हे तयार होत असतात
आता या ज्वालामुखीमुळे किंवा वेगी ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या पठाराचं जर उदाहरण बघायचं झालं आपल्याला, तर भारतातील आपले जे काही दख्खनचे पठार आहेत हे अशा पद्धतीचे म्हणजेच वेगी ज्वालामुखीमुळे तयार झालेले एक पठार आहे. आता ज्वालामुखीचे हे जे काही आपण केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी हे प्रकार पाहिले, तर हे भूपृष्ठावरती ते कशा पद्धतीने वर येत असतात की एकाच नलिकेमधनं बाहेर येतात की वेगवेगळ्या भेगांमधनं बाहेर येतात, त्यावरून आपण हे दोन प्रकार पाडले. परंतु सगळ्यात महत्वाचं इथे आहे की आपण या ज्वालामुखींचं वर्गीकरण हे त्याच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार सुद्धा त्यांचा प्रकार किंवा वर्गीकरण केलं जातं. तर त्यामध्ये आपण 3 प्रकारे त्यांचं वर्गीकरण करू शकतो. तेच काय की वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतात असा ज्वालामुखी म्हणजेच काय जागृत ज्वालामुखी होय. आता उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर जपानचा फुजियामा भूमध्य सागरातील जे काही स्ट्रॉम्बोली आहे, तर हे कसं एक जिवंत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. आता याच नंतर दुसरा प्रकार जो आहे तोच काही काळासाठी शांत असतो पण पुन्हा कधीतरी एकदमच जागृत होतो. तर अशा ज्वालामुखीला आपण कसं सुप्त किंवा निद्रिस्त असं ज्वालामुखी सुद्धा म्हणतो. तर याचं उदाहरण असं आहे की इटलीमधील जे काही व्हेसुव्हिसियस आणि अलास्का येथील जी काटमा आहे, त्याचप्रमाणे आपले भारतातील बॅरन बेट जे आहे, तर हे बॅरन बेट जे आहे ते अंदमान येथे आहे. तर या ठिकाणी जे काही ज्वालामुखी आढळतात तेच कसं आहे की एकदम जागृत झालेले ज्वालामुखी आहे. आता काही काळासाठी तो शांत असतो परंतु एकदमच असं जागृत होतो. तर याला आपण काय म्हणतो, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतो. जसं की आपण झोपेमध्ये असतो, कोणी जर आपल्याला जागवायला आलं किंवा उठवायला आलं तर आपण एकदम जाग होऊन जातो. त्याच पद्धतीने काय ते फक्त उदाहरणादाखल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याचे जे काही 3 प्रकार आपण उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण केले आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्यामधून काय की दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही ना, अशा ज्वालामुखीला काय म्हणतो आपण की मृत ज्वालामुखी असं म्हणतो. आता याचं उदाहरण आहे की टांझानियामधील जे काही किलीमांजारो हे आहे, तर हे कसं एक मृत ज्वालामुखीचं काय उदाहरण एक आहे. आता या भूकंप म्हणा किंवा ज्वालामुखी यांच्यामुळे ज्या काही सीमांच्या क्षेत्रामध्ये नवीन असं भूपृष्ठ एक आकाराला येत असतं, अशा सीमांना आपण काय म्हणतो, भूपृष्ठ निर्मिती सीमा असं म्हणत असतो. त्याच पद्धतीने काय की आपण या ज्वालामुखीचे परिणाम पाहणार आहोत. तर ज्वालामुखीमुळे जे काही सगळ्यात जास्त परिणाम होतो तर या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित आणि वित्तहानी तर होतेच. त्याचप्रमाणे काय आहे की जे काही महासागरामधील ज्वालामुखीमुळे काही वेळेस आपल्या सुनामी लाटा सुद्धा निर्माण होतात. तर सुनामी लाटा होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ज्वालामुखीमुळे जे की महासागराच्या आतमध्ये तळाशी होत असतात. आणि ज्वालामुखीमधून बाहेर पडणारी जी काही धूळ, राख आहे, वायू किंवा पाण्याची वाफ आहे इत्यादी घटक हे काही दीर्घकालीन वातावरणात राहतात आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन सुद्धा बिघडतं. आता ज्वालामुखीच्या राख्यामुळे काय जमीन एकतर सुपीक बनते, त्याचप्रमाणे काय लावारसामुळे अनेक प्रकारचे जे काही खनिजे किंवा भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. हा ज्वालामुखीचा एक आपण फायदाच म्हणूया. त्याचप्रमाणे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जी काही नवीन भूमीची निर्मिती सुद्धा होते किंवा एखादं बेट हे पूर्णपणे नष्ट देखील होऊ शकतं. आता मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे सुद्धा निर्माण झालेली आहेत. तर याच पद्धतीने आपण जर याचा नकाशाच्या आधारे कुठे कुठे आपले ज्वालामुखी आहेत किंवा भूकंपपट्ट्या आहेत याविषयी जर विचार करायचा झाला, तर हे जो काही एक ट्रायंगल सारखा दाखवलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला ज्वालामुखीचे हे क्षेत्र आहेत आणि त्यानंतर हे जे काही डॉटेड डॉटेड असे दाखवले आहेत, तर हे भूकंप क्षेत्र. त्यानंतर ही जी काही एक हिरवी लाईन दाखवली आहे ही कशाची आहे, भूपट्ट निर्मिती. भूपट्ट निर्मिती सीमा म्हणजेच काय असते की आता भूपट्ट सीमा यांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे क्षेत्र यांच्याशी काय एक थेट संबंध असत असतो. आता बहुतेक ज्वालामुखी या काय असतात की जो काही या भूपट्टाच्या सीमावरच होत असतात. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तार या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर भूपट्ट सीमाच्या ज्या भागात भूप्रदेश हे भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट काय ह्रास पावत असतो. तर अशा सीमांना आपण काय भूपट्ट ह्रास सीमा असं म्हणत असतो. तर हे जे काही काळ्या लाईन मध्ये दाखवले आहे हा एकमेकांच्या आत गेल्यामुळेच काय इथे भूपट्टाचा इथे ह्रास झालेला आहे किंवा ही जी काही लाईन दाखवली आहे, तर याला आपण भूपट्ट ह्रास असं म्हणतो. आता ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येतात अशा सीमांना आपण काय म्हणतो, भूपृष्ठ निर्मिती सीमा असं सुद्धा म्हणतो. जेच की आपण या हिरव्या लाईनने दाखवल्या आहेत. तर इथे काय आहे, या जे काही सीमा आहेत हिरव्या लाईनने, तर या काय भूपृष्ठ निर्मितीच्या या सीमा आहेत, म्हणजे इथपर्यंत निर्मिती होऊ शकते. तर पूर्ण जगामध्ये आपण पूर्ण जे काही भूखंड विभागले आहेत ते या 7 प्लेट्स मध्ये विभागले आहेत. आता हे जे काही तुम्हाला एक या कलर मध्ये दिसतात तर हे वेगवेगळ्या अशा प्लेट्स म्हणून विभागले जातात. त्यामध्येच काय की आपण आशिया खंडाची प्लेट्स म्हणतो किंवा
आफ्रिका, त्यानंतर झालं दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, हे वेगवेगळे जे काही 7 भूपट्ट, त्याचप्रमाणे अंटार्क्टिका किंवा ऑस्ट्रेलिया यासारखे भूखंड काय आहेत की आपण 7 वेगवेगळे यांच्या या प्लेट्स यांच्या सरकण्यामुळे किंवा पृथ्वीच्या अंतर्भागात होणाऱ्या हालचालीमुळेच काही भूकंप आणि ज्वालामुखी यासारख्या या क्रिया घडत असतात. तर आपण जर ज्वालामुखीचा सविस्तरपणे अभ्यास करायचा यामध्ये या ठिकाणी आज प्रयत्न केला आहे, आणि त्याचप्रमाणे काय की जर आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला नकाशाची पूर्णपणे जाण असणे हे सुद्धा खूप. तर आजच्या या भागामध्ये आपण पृथ्वीच्या जे काही अंतर्गत हालचाली आहेत त्या कशा पद्धतीने होत असतात यामध्येच आपण भूकंप, ज्वालामुखी, त्याचप्रमाणे भूकंपाचे प्रकार, त्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे, त्याचप्रमाणे भूकंप लहरी याच्यात 3 वर्गीकरण जे काही केले आहे या सविस्तरपणे आपण जाणून घेतलंय. त्यानंतर ज्वालामुखी, त्याचप्रमाणे ज्वालामुखीचे जे 2 प्रकार आहे की केंद्रीय ज्वालामुखी, त्यानंतर भेगीय ज्वालामुखी, आणि उद्रेकाच्या कालावधीनुसार जे की आपण जिवंत, मृत किंवा निद्रिस्त असे जे काही 3 प्रकार पाहिले आहेत. तर हे सगळे प्रकार लक्षात ठेवा, आणि जेच की आपण पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमधून खंडांची निर्मिती, भूपृष्ठांची निर्मिती कशामुळे होते, तसेच त्यांचा उतार वगैरे काय असतो, तर या सगळ्या गोष्टींविषयी काळजीपूर्वक अभ्यासा. कारण अभ्यास करताना प्रत्येक संकल्पना हे समजून घेऊन पुढे जाणं हाच एक आपला अभ्यास करण्यातला एक प्रामाणिकपणा असू शकतो. फक्त पोपटपंची केल्याने किंवा एकदा वाचल्याने असं काही होणार नाहीये, पूर्णत्वास आपण जाणार नाही. तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे. तर त्यासाठीच आपण झालेल्या भागावरती प्रश्न पण घेत असतो. तर याविषयीची जर तुम्हाला PDF वगैरे हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. त्याचप्रमाणे Facebook आणि Instagramचे लिंक सुद्धा दिले आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी मला जे काही याची PDF आहेत किंवा क्वेश्चन आन्सरचे जे काही आहेत ते विषय तुम्ही आपण त्याविषयी डिस्कस तिथे करू शकतो. तर आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो, आणि तुम्हाला आजची चर्चा कशी वाटली ते जरूर कळवा. धन्यवाद.